सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। आज या प्रदर्शनामध्ये पुरंदर नागरी पतसंस्था मर्यादित स्वर्गीय चंदुकाका जगताप यांनी ही स्थापन केलेली सहकारी बँक मोठ्या पतसंस्था मोठ्या ताकदीने पुरंदर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना, व्यावसायिकांना तसेच पर्सनल लोन असेल, सर्वच प्रकारचे गोल्ड लोन असेल, व्हेकल लोन असेल देण्यामध्ये अग्रेसर असणारी पुरंदर नागरी पतसंस्था आहे। काय सांगाल तुम्ही? तर या पतसंस्थेचे विश्वासावर पैसे ठेवतात लोक। या संस्थेवर एवढा विश्वास आहे। या संस्था 13 शाखा असून आता 400 कोटीच्या पुढे आमची ठेवी झालेली आहेत आणि 300 कोटी आमचे कर्ज वाटप आहे आणि आम्ही सर्व प्रकारच्या ठेवीच्या योजना राबवितो आणि आमची सेवा एकदम मोफत आहे। ही पुरंदर नागरी सहकारी संस्था सीबीआय म्हणजे कोर बँकिंग सोल्युशन स्वीकारणारी पहिली संस्था आहे, म्हणजे पुणे जिल्ह्यातली कुठल्याही पतसंस्थेने अजून सीबीएस प्रणाली सुरू केलेली नाही। तर एकमेव अग्रेसराने नावलौकिक पावलेली ही आमची संस्था असून या संस्थेवर हे महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र राज्य त्याचं कार्यक्षेत्र आहे आणि आमच्यावर विश्वासावर लोक आमच्याशी संपर्क साधतात आणि जवळीक वाढलेली आहे। ओके, धन्यवाद सर। आज या ठिकाणी तुम्ही प्रदर्शनामध्ये कसं वाटतं तुम्हाला? प्रदर्शन करण्यासाठी त्याची उपयुक्तता काय आहे? शेतकऱ्यांसाठी असे उपक्रम व्हायला पाहिजेत। वर्षातून एकदा झाले तरी त्यातनं जी शेतकऱ्याला माहिती मिळते किंवा ज्या गरजेच्या वस्तू कळतात, त्यामुळे शेतीचं उत्पादन वाढतंय, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढतंय आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या जीवनमानात फरक पडणार आहे। आज जरी शेतीमालाला भाव नसला तरी शेतीमालात भाव उत्पादन चांगलं केलं तर त्याला भाव मिळतो, हे आपण पाहिलेलं आहे। शिवाय शेतकऱ्यांनी गरजेनुसार उत्पादनात बदल केला पाहिजे। जर शेतकरी सलग कांदा करत राहिले तर कांद्याचे भाव पडतात, टमाटा केला तर टमाट्याचे भाव पडतात, अगदी मेथी असेल, आपण कोथिंबीर बघितलं असेल, त्याचे भाव पडल्यामुळे अगदी ते एका सगळ्यात फेकून द्यावं लागतं। तर शेतकऱ्यांनी बी गरजेनुसार बदल केला पाहिजे आणि आपापल्या भागात जे जे उत्पादन येतं वेगवेगळं, आले असेल, लसूण असेल, तर अशा गोष्टी कराव्यात की ज्या योग्य शेतकऱ्याचं उत्पन्न पण वाढेल। आज बघितलं तर आपण वेलाची शेती सुद्धा आहे, कारले असेल, तोंडले असेल किंवा घोसाळ असेल, ते सुद्धा आज उपयुक्त ठरते शेतकऱ्यांसाठी। त्या अशा गोष्टींकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावं की कमी पाण्यात जास्त उत्पादन मिळेल। आपलं पुरंदर तालुका नेहमी दुष्काळग्रस्त असतो, कमी पाण्याचा आहे, तर त्यानुसार पाण्याची कमी लागणारी जी उत्पादन आहेत, फळबागा असो किंवा अशा वेलीच्या बागा असो किंवा शेती असो, त्यात ज्या कमी पाणी लागतं, तर अशा जर गोष्टी केल्या तर शेतकऱ्यांचं खर्च कमी होईल आणि उत्पादन वाढेल, उत्पन्न वाढेल। छान वाटलं आज पुरंदरमध्ये या ठिकाणी अशा पद्धतीचं एक्सपो होतं। प्रोडक्टिव्हिटी आणि मार्केटिंग याचा ताळमेळ शेतकऱ्यांनी कसा घालावा, प्रोडक्शन कसं वाढवावं आणि त्यायोगे आपला नफा कसा अधिकचा करावा, या दृष्टीने चांगली माहिती या ठिकाणी मिळते आणि बरेचसे शेतकरी येतात, जे ॲडव्हान्स शेतकरी आहेत, आता जे माझ्या वयाचे असतील, माझ्या कमी वयाचे असतील, त्यांना या सगळ्या गोष्टीचा चांगला फायदा होतो आणि बहुतेक ते आपापल्या ठिकाणी त्याचा उपयोग करत असतील आणि त्याच्यातून प्रोडक्टिव्हिटी वाढवत असतील। निश्चितच या गोष्टीचा चांगल्या पद्धतीने उपयोग या ठिकाणी शेतकऱ्यांना होतो। आता या प्रदर्शनात असं निदर्शन येते की शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान अवलंबलं आहोत, पण ते अवलंबल्यानंतर जे उत्पन्न वाढतंय तर शेतकऱ्याला मुळात वाढलेलं उत्पन्न किंवा जे काही आता उत्पन्न निघतंय शेतकऱ्याचं, तर त्याला व्यवस्थितरित्या कुठेतरी बाजारपेठ उपलब्ध झाली पाहिजे आणि ते बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी शासनाने पण काहीतरी केलं पाहिजे। हे आपण सर्व स्टॉलमध्ये, सर्व प्रदर्शनात आपण बघितलं की वेगवेगळं उत्पादन वाढीसाठी काय करता येईल हे सांगता तुम्ही, पण हे न सांगता वाढलेलं उत्पन्न आता आहे, ह्या शेतकऱ्यांना सुद्धा शेतमालाला भाव नाहीये, तर त्या दृष्टीने बाजारपेठ कशी उपलब्ध होईल ते सांगितलं तर किंवा त्याची माहिती जर मिळाली तर तसं काही नियोजन करता आलं गव्हर्नमेंटला तर ते चांगलं आहे। संतोष ताकवले, फारगुळे, धन्यवाद। या प्रदर्शनामध्ये अनुसया फूड्स अँड ऑइल्सचा स्टॉल आहे। काय सांगाल तुम्ही, तुमचं प्रोडक्शन कसं आहे, खप कसं आहे? एकदम नैसर्गिकरित्या काढलेलं प्रोडक्शन आहे, खप एकदम व्यवस्थित आहे
लोक चौकशी करून जातात, पण दुकानात येऊन घेऊन जातात माल. भाजी मंडळी सासवड त्याचे स्वतः लाकडी घालणारे बाप्पू दळवी. हा, मी तिथं कामाला तिथं घाणा घेतो, लाकडी घाणा. हा, एकदम मस्तपैकी चटणी आहे, शेंगदाणा चटणी, जवस चटणी, खोबरे चटणी, तिळाची चटणी आणि परत खांद्याचे मसाले आहेत, साबण आहे, आयुर्वेदिक साबण आहे. असं आपण अंगाला लावायचं तो अंगाला लावायचं साबण आहे, एक नंबर. हे काय आहे? येसूर मसाला आहे, खांद्याचे मसाले आहेत, ते मोहरीची पावडर आहे, मोहरी पेंडची पावडर आहे, तिळाची पावडर आहे, जनावरांसाठी पेंड बी आहे का? पेंड आहे, मशीन मधली पेंड आहे, परत शेंगदाणा पेंड आहे झाड. ओके ओके. धन्यवाद. हा, ओके धन्यवाद. हो.